मी सहज हा बोर्ड बघत होतो आणि मला वाटतं पहिल्या बोर्डावर 100% असतील, दुसऱ्या ओळीला काहीतरी कमी असेल, पण ही सगळी नावं जर बघितली तर 100 पैकी 100 मार्क मिळवले, म्हणजे एकाही मार्काची कमतरता होऊ नये या दृष्टीनं आपल्या विद्यार्थ्यांना ज्ञानदानाच्या क्षेत्रातलं श्रेष्ठत्व मिळवून देणं हे काम खरं तर एक शिक्षण संस्था म्हणून तुमच्या माध्यमातून होतंय. खरं तर मला या कार्यक्रमाला येत असताना श्रद्धा ऑलिम्पियाड अकॅडमीचा कार्यक्रम हे कळल्यावर ही इन्स्टिट्यूट तांबे सरांचे हे माहिती नव्हतं, कारण 11-12वीच्या क्लासेससाठी अनेक आमच्या परिसरातली मुलं सुद्धा इचलकरंजीमध्ये येतात. आमच्या शाळातली मुलं या ठिकाणी येतात आणि इचलकरंजीला आम्ही तांबे इन्स्टिट्यूटमध्ये IITच्या, नीटच्या, CETच्या स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी म्हणून आम्ही तिथे निघालो आणि एक अतिशय सुखद असा अनुभव शैक्षणिक क्षेत्रातला त्या ठिकाणी सांगतात. पण या ठिकाणी आल्यानंतर ही इन्स्टिट्यूट तांबे सरांनी निर्माण केलेली आहे आणि खरं तर त्यांचा जो अनुभव होता की 10वी पर्यंतचं शिक्षण घेतल्यानंतर 11-12वीला या स्पर्धा परीक्षांना, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सना मुलांना तयार करत असताना सायन्सचं बेसिक नॉलेज ज्या वयात मिळायला पाहिजे, ज्या वयामध्ये ज्या गोष्टी त्यांना कळल्यात का, समजल्यात का, याची तयारी करून घेतली पाहिजे. आणि ही जर तयारी आपण करून घेतली असेल तर ह्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम अजून सोप्या होऊ शकतात. या खरोखर त्यांच्या अनेक वर्षाच्या अनुभवातून त्यांनी ह्या ऑलिम्पियाड स्कूलचं एक वेगळंपण या ठिकाणी निर्माण करायचा प्रयत्न केला आहे. मला त्यांचं विशेष अभिनंदन केलं पाहिजे आणि कौतुक केलं पाहिजे की सगळ्याच क्षेत्रातलं एक वेगळंपण खरं तर ह्या शाळेकडे बघत असताना आपल्या सगळ्यांना जाणवतंय. म्हणजे स्टेट बोर्डाचं ॲफिलिएशन त्यांनी ठेवलंय, पण CBSEचा असणारा चांगला विषय त्या ठिकाणी समाविष्ट करून घेण्याचा प्रयत्न केला आहे. ऑलिम्पियाडच्या दृष्टीनं असणारं अभ्यासक्रमातलं नवं माध्यम त्यांनी आपल्या शाळेमध्ये आणि आपल्या मुलांच्यामध्ये कसं नेता येईल या दृष्टिकोनातून जाणीवपूर्वक त्यांनी केलेले प्रयत्न आपण खरं तर ह्या शाळेमध्ये त्या ठिकाणी बघतोय. आणि म्हणून 21व्या शतकातलं शिक्षण उद्या तुमच्या माझ्या मुलांना ज्या प्रचंड मोठ्या स्पर्धेला सामोरं जावं लागणार आहे, त्या स्पर्धेमध्ये जात असताना आपली मुलं, आपले विद्यार्थी हे प्रचंड मोठ्या आत्मविश्वासानं त्या स्पर्धेला सामोरं जाऊ शकतील याची एक प्रचंड मोठी अशी पायाभरणी करण्याचं काम खरं तर तांबे सरांच्या ह्या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून आज साकारत असताना जे आपण सगळेजण अनुभवतोय, खरं तर एक सामाजिक क्षेत्रातला कार्यकर्ता म्हणून समाज घडवण्याचं सुद्धा एक महत्त्वाचं काम तांबे सर तुम्ही आणि तुमच्या ह्या इन्स्टिट्यूट करताय असं मी म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. आणि या कार्याचा आदर्श प्रेरणेच्या रूपानं अनेक संस्थांनी घेतला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं आपण सगळ्यांनी कशासाठी जगावं, पुन्हा माध्यमातून जगावं हा ज्या वेळेला विचार करतो त्यावेळेला आपल्याला आपली मुलं आणि आपल्या उद्याच्या पिढ्या यांच्यासाठी जगलं पाहिजे. यांच्या माध्यमातून काही नवनिर्मितीचा विचार मांडण्यासाठी जगलं पाहिजे. हे माणूस म्हणून, आई वडील म्हणून आपलं कर्तव्य पूर्ण करत असताना या संस्था आपल्याला अतिशय ताकदीनं मदत करतायत. एक चांगलं शैक्षणिक व्यासपीठ आपल्या सगळ्यांच्यासाठी या ठिकाणी उपलब्ध करून देत आहेत. हे सुद्धा एक मोठं योगदान या संस्थेच्या माध्यमातून साकारते असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. खरोखर त्यांनी याच्या दर्जाचं जे वर्णन आपल्यामध्ये केलं की होमी भाभा यंग सायंटिस्ट नावाची जी एक एक्झाम आज राज्य पातळीवर त्या ठिकाणी घेतली जाते आणि यामध्ये शास्त्रज्ञ होण्याची कुवत असणारी बुद्धिमत्ता तपासली जाते. खरं तर जे शास्त्र आपण शिकलो ह्या शास्त्राचे नवीन प्रयोग काय करता येतील का, हे शास्त्र वेगळ्या पद्धतीनं आपल्याला डिफाईन करता येईल का, याचं आकलन त्या लहान वयातल्या मुलाला झालंय का, याची खरं तर एक परीक्षा राज्य पातळीवरची प्रचंड स्पर्धात्मक किंवा कॉम्पिटिटिव्ह अशी परीक्षा त्या ठिकाणी घेतली जाते. आणि अशा एका महत्त्वाच्या परीक्षेसाठी खरं तर 53 विद्यार्थ्यांची निवड ह्या शाळेमधून होते.
आणि जवळजवळ 3 विद्यार्थ्यांना सुवर्ण पदक, 2 विद्यार्थ्यांना सिल्वर पदक, एका विद्यार्थ्याला ब्रॉन्झ पदक, अशा पद्धतीचं काम खरं तर ही शाळा करून दाखवते. मला खरोखर तुमचं तांबेसर आणि तुमच्या सगळ्या शिक्षकांचं विशेष करून या ठिकाणी कौतुक केलं पाहिजे की आपलं म्हणून माझा विद्यार्थी हा सगळ्या क्षेत्रामध्ये अग्रेसर असला पाहिजे ह्या भूमिकेतून तुमची ही टीम त्या ठिकाणी काम करते. ह्याचं हे उदाहरण आहे असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारखे विषय प्रामुख्यानं मानवाच्या बुद्धीशी स्पर्धा करणारी नवी माध्यम म्हणून ज्या वेळेला समाजामध्ये येणार आहे त्यावेळेला या माध्यमांना सुद्धा तुम्हाला आणि मला उद्याच्या ह्या पिढीला बीट करावं लागणार आहे. उद्याच्या आपल्या मुलांची स्पर्धा ही हुशार मुलांच्या बरोबर नाही तर सगळ्या हुशार मुलांनी मिळून बनवलेल्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून साकारलेल्या वेगळ्या वेगळ्या विषयात प्रावीण्य असणाऱ्या रोबोट्स बरोबर खरं तर ही स्पर्धा तुमच्या माझ्या विद्यार्थ्यांना उद्याच्या काळात करावी लागणार आहे. आणि म्हणून या स्पर्धेमध्ये तोच टिकू शकतो जो आत्तापासून ज्ञानाच्या निर्मिती कशापासून झाली, या निर्मितीचा शोध कसा लागला, त्याच्या मागचं शास्त्र काय आहे आणि ह्या शास्त्राचे आजपर्यंत झालेले उपयोग काय आहे आणि हे शास्त्र अजून कुठल्या माध्यमातून आपण समाजाच्या उपयोगासाठी आणू शकतो, या सगळ्या विषयांच्यावर विचार करण्याचं सामर्थ्य, या सगळ्यांच्या उपयुक्ततेतून स्वतःला सिद्ध करण्याचं सामर्थ्य जे विद्यार्थी दाखवतील ते खरं तर उद्याच्या ह्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रामध्ये परत सर्वश्रेष्ठ म्हणून समोर येतील. आणि हे काम आज ही श्रद्धा ऑलिम्पियाड अकॅडमीच्या ह्या नव्या मुलांच्या मध्ये मला बघायला मिळते. अनेक अब्दुल कलाम या ठिकाणी तयार झाल्याचं मला बघायला मिळते. अनेक होमी भावा या ठिकाणी बनायला लागलेले आहेत असं मला बघायला मिळते. आणि आज तुम्हा सगळ्या पालकांचं सुद्धा मला अभिनंदन केलं पाहिजे की योग्य ठिकाणी आपल्या मुलांच्यासाठी काही चांगली स्वप्न तुम्ही बघताय. ज्या आईवडिलांनी तुम्हाला जन्म दिला, लहानाचं मोठं केलं, आज त्या आईवडिलांना आनंद चेहऱ्यावर आणण्याचं सुद्धा सामर्थ्य या श्रद्धा अकॅडमीच्या गुणवत्तेच्या माध्यमातून ह्या व्यासपीठावर तुम्ही घडवलं. आज ह्या सगळ्यातून उद्याचं नवं भविष्य अतिशय उज्ज्वल आहे ते तुम्ही सगळ्यांनी साकारावं. आणि आई सरस्वतीच्या ह्या मंदिरात सुरू असणारा हा ज्ञानयज्ञ एका सामर्थ्यशाली नव्या माणसाला जन्म घालणारा यज्ञ आहे. ते पुन्हा एकदा दाखवून द्यावं, ही शक्ती तो आशीर्वाद तुम्हाला मिळावा एवढीच मनस्वी प्रार्थना मी आई सरस्वतीच्या चरणी करतो. आणि या सुंदर कार्यक्रमासाठी तुम्हा सगळ्यांची भेटायची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तांबे सरांनी दिली त्याबद्दल त्यांचे सुद्धा मनःपूर्वक ऋण व्यक्त करतो.